नमस्कार। आम्ही मौजे सुनीजवळा येथील ग्रामस्थ व आम्ही जे इथं आज माध्यमासमोर जी बोलत आहात, मी स्वतः मिनाज पठाण ग्रामपंचायत सदस्य, आमच्या सोबत आहेत देवीदास जोगदंड ग्रामपंचायत सदस्य, आमच्या सोबत अब्दुल सत्तार ग्रामपंचायत सदस्य व ही समस्त गावकरी येते, काय बांधव गावकरी बांधव। विषय असा आहे मित्रांनो की आज 2 ते 2.5 वर्षापूर्वी जलजीवन मिशनची 4,13,00,000ची योजना माजी सरपंच मुकुंद गायकवाड यांच्या काळात त्यांनी प्रस्ताव पाठविला आणि ते योजना चालू सरपंच गोविंद ससाने सरपंचपती यांच्या काळात ह्याचं बजेट आलं, अंमलबजावणी सुरू झाली। पण हितवर सर्व व्यवस्थित चाललं, समजा कागदाला कागद, योजनेला योजना कशी कामात वर्कआउट होईल ते सगळं व्यवस्थित चाललं। पण नेमकी कुठं पाल चुकली, नेमकं काय झालं, याच्या मागे काय गौड बांगालय ते आम्हाला गाववाले म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कळाय मार्ग नाही। कारण की साधारण 3,500 ते 4,000 लोकांचं ही गाव आहे आणि ह्या गावाला जी जलवाहिनी होती, 12 गावचं जे पाईपलाईन होती धनेगावची, त्याच्यावर ही गाव चालत होतं। पण त्या पाईपलाईन प्रत्येक आठवड्याला फुटती म्हणा किंवा वारंवार तक्रार निवेदन दिल्यामुळं म्हणा आणि मागणी गाववालीची असल्यामुळं ह्याला पर्याय व्यवस्था म्हणून 4,13,00,000ची जलजीवनची जवळपण टू सुनीजवळा ह्याला असं बजेट पडलं। शासनाने ह्याला मान्यता दिली। शासनाने का मान्यता दिली तर बाबा गाववाल्याला पाण्याचं इतकं भयानक संकट आहे की आता बघा, आता हे मार्च चालू आहे आणि आजच आम्हाला प्यायला पाणी नाही गावकऱ्याला। मग आता जर ही अवस्था असेल तर पार 4 महिने जायचे उन्हाळ्याचे। मग नेमकं लोकांनी पाणीसाठी भटकंती कुठं व कुठपर्यंत करायची। मग ही शासनाने जी 4,13,00,000 मग काय संबंधित गुत्तेदारच्या घाशात घालायला पैसे दिले का, मग नेमकं तत्सम व्यक्तीच्या अधिकाऱ्याच्या कुणाला ही पैसे दिलेत? मग तर हे पैसे दिलेत कुणाला? गावाला गावच्या जलवाहिनीसाठी दिलेत ना। मग ह्याचं काम का झालं नाही? आम्ही नेमकं गुत्तेदार दोषी धरायचा का जे मूकसंमती धरलेली सरपंचानं, ह्या सरपंचपतीनं या जलवाहिनीमध्ये, की सरपंच का ह्यात ऍक्टिव्ह होत नाहीत, सरपंचपती का ऍक्टिव्ह होत नाहीत, का मागणी करीत नाहीत? त्यांनी जर जलजीवनचे ह्या कामाची पाईपलाईनची तात्काळ मध्ये जर मंजुरी किंवा अंमलबजावणी किंवा कामाला स्पीड जर त्यांनी धरायला लावली किंवा घ्यायला लावली तर रातोरात ही गुत्तेदार इथं मुकामी राहील आपल्या सुनीजवळ्याच्या मातीमध्ये आणि काम रातोरात होईल। पण ते सरपंचपती सुद्धा बघायची भूमिका गेलेत। गुत्तेदाराचं काय अर्थार्थी काय राहिलंच नाही संबंध। आम्हाला असं कानावर आलेलं आहे एक विरोधी पक्ष म्हणून की 50 ते 60%, जवळपास 70%, मग 50 आहे, 60 आहे, 70 आहे माहित नाही, पण अशी शक्यता आहे की ह्यांनी इतकी रक्कम उचलली, मग त्याला आता गरज राहिली नसेल। आम्ही वारंवार सांगितल्यानंतर आज उद्या काय लोखंड येऊन पडलंय। खड्डा कधी केलेला आहे? ह्या शेतकरी संबंधित बाळासाहेब गायकवाड म्हणून ही शेतकरी आहे, ह्यांनी जागा कधी दिली तुम्ही ह्याला दान? एक आज 1.5 वर्ष झालं ह्यांनी जागा देऊन मोकळे झाले। चालू उसात ह्यांनी खड्डा खांदा लावला आणि जी पाईपलाईन आहे तुम्ही कुठवर बी खांदा, गुत्तेदाराला कुठंच कुणी अडचणीत आणलं नाही ना, कुठंच अडचणीत आणलंय का? मग भाऊ आम्हाला पाण्या वाचून का मारायले? मग शासनाने जी एवढ्या कोटीच्या आज 4.5 कोटीच्या योजना दिल्या, कशासाठी दिलेल्या आहे ती? मग लोकांना आज पाणी नाही तर मग आता काय करणार? आता गुत्तेदार जागा होणार, आता नाटक करणार कामाचं। जर तुम्ही दिवाळीला काम केलं असतं तर ही वेळ आज आली असती का? आज वस्त्यानं पाईपलाईन फिरवावं लागल, वस्तीनं प्रत्येक दारासमोर, प्रत्येक घरासमोर तुम्हाला नळाचं कॉक काढायचंय, नळाची तुट्टी काढायची। अरे कधी होणार आहे? पाईपलाईनचाच पत्ता नाही। पाईपलाईन फुटावर आहे कुणी म्हणतंय, आम्हाला जी सांगतंय ग्रामपंचायत सदस्य, आम्ही विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्षाचं तिथं आम्ही गावात एक भूमिका मांडतो, त्यावेळेस आम्हाला लोकांची तक्रार यायली
की फुटावरच त्यांनी पाईपलाईन केली, अतिशय निकृष्ट दर्जाची पाईपलाईन केली, पण त्या संबंधित गुत्तेदाराला अजून सिंगल आम्ही म्हणले नाहीत व होईल काम. अडथळा नग, अडथळा नग, उद्या त्याच्या मनात येऊन आम्ही खंडणी मागायला. ह्या जोगदलला 2 रुपये पाहिजेत का ह्या शेकडा रुपया पाहिजे? अरे तुझं काहीच नग, हे फक्त जनतेला आम्ही बांधिलेत, या गावच्या मातीला आम्ही बांधिलेत. आम्हाला काम करून दे. आमच्या लोकांना आज पाणी प्यायला पाहिजे होतं, पण तुमच्या निकृष्ट आणि तुमच्या अशा दुर्लक्ष आणि गलतान कारभारामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे. हंडा आमचा काय निघता निघाना. बाबा शासनानं बजेट टाकले, तुला काम करायला गुत्तेदारा संधी दिली, पण तुला कोणती आता त्या कुंभकर्णाच्या झोपीतून कधी जागा होतील आणि कधी आमच्या गावाला पाणी येईल? 3-4 वर्ष झालं बुमलू बुमलू. गेल्या सरपंचाच्या काळात आम्हीच निवेदन दिले बा ही पाईपलाईन पाहिजे, मग त्या सरपंचानं सुद्धा तात्काळ मंजूर योजना केली. चालू सरपंचाचं सुद्धा काम आहे, तुम्ही दुर्लक्ष करू नका. ह्या मावमावली जनतेनं तुम्हाला आज ह्या सरपंच पदावर बसविले, तुम्ही दुर्लक्ष करू नका. लोकांच्या वेदना जाणार सरपंच, आणि तुम्ही तात्काळ उभा राहा. जिथं आमची गरज असेल आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा येऊ. पण हे मिळून करू. गावच्या लोकांना पाणी पाजण्यासाठी आपण खांद्याला खांदा लावू सरपंच, पण तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह व्हा. ह्या गुत्तेदाराची गय करू नका. नेमकं काय गोड बंगाल आहे तुमच्या गपचूप बसण्यामध्ये, असा प्रश्न सामान्याला पडायलाय. पण आम्ही तुमच्या माझ्या पत्रकार बांधवांनी या मीडियाच्या माध्यमातून मी मिनाज पठाण एवढं तुम्हाला सूचना करतो. गुत्तेदार साहेब, येत्या 15 दिवसात 2 वर्ष झालं, 2-2.5 वर्ष झालं आम्ही वाट बघितली, तेव्हा ही योजना आलेली. 1-1.5 वर्ष झालं तुम्ही पाईपाचे पुंगळे फिरवायला याड्यात कुणाला काढायला गुत्तेदार. 6 महिन्याला एखादा खड्डा 5 फुटाचा खणताव, कावळा पुरल्यासारखा खड्डा खणताव, निघून जाताव. याड्यात काढायचं बंद करा गुत्तेदार. लोकाला पाणी नाही, तुमची मगरुरी कसलीच जमणार नाही. तुम्ही काय आम्हाला हुकुमशाही सारखं वागायला का? लोकांसाठी योजना आहे का तुमच्या खिशे भरण्यासाठी योजना आहे? लोकांसाठी योजना आहे. तर गुत्तेदार साहेब, तुम्ही तात्काळ काम सुरू करा, अन्यथा 15 दिवसानं तुम्हाला 2 आठवड्याची मुदत देतो. 2च आठवड्याची मुदत आहे गुत्तेदार साहेब तुम्हाला. 2 आठवड्यात माझ्या माऊलीच्या दारात पाणी पाहिजे मला. मग ते दिवसाची रात्र करा किंवा रात्राची दिवस करा. आम्ही आता गय केली जाणार नाही. आमच्या सुनीजवळच्या ग्रामस्थाचा संयम सुटलेला आहे. आम्ही नक्कीच शासन दरबारी ज्या विचारू 15 दिवसानं की योजना बाबा गुत्तेदारासाठी दिलती का गावच्या सरपंचासाठी दिलती का गावच्या ग्रामस्थासाठी दिलती, आणि ह्या माध्यमातून गुत्तेदाराला 15 दिवसाचं एक इंटिमेशन आहे, त्यांनी तात्काळ काम सुरू करावा. गावच्या सरपंचांना सुद्धा ह्या जातीनं लक्ष घालावा, अशी आम्ही गावच्या सरपंचाला, सरपंचपतीला विनंती आहे. सरपंच जागे व्हा आणि पाईपलाईन उभारून करून घ्या. जर 15 दिवसात गुत्तेदारानं कसलंही काम केलं नाही, पाण्याची सोय केली नाही तात्काळ पाईपलाईनद्वारे, कारण की प्रत्येक वस्ती आमची ससानी वस्ती असेल, करपे वस्ती असेल, गावठाण असेल, भवानी वस्ती असेल, गायकवाड वस्ती असेल, कोकाटी वस्ती असेल, सुंदर वस्ती असेल, इत्यादी वस्त्या राहिलेल्या आहेत. आजो कसलंच काम नाही, उग खाकूर खाकूर करतय, काम केल्यासारखं सोंग करतय आणि पुन्हा येतच नाही ती ढोंग करतय. बाबा आता आमची संयम सुटलेला आहे. आम्ही 15 दिवसानंतर गाववाले सगळे ग्रामस्थ घेणार. मिनाज पठाण, देवीदास जोगदन, अब्दुल सत्तार साहेब, आणि आम्ही संबंधित पाणी पुरवठा विभाग व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या दालनात जाऊन आम्ही उठणार नाहीत. मग तुमची परेशानी वाढू नका, आम्हाला पाणी द्या. धन्यवाद. काय सांगाल आपण की आता आपण हे जे प्रश्न उपस्थित केलाय, ज्या जवळ पण जे तलाव आहे त्या ठिकाणाहून पाणी येते, तिथले जो विहीर आहे ती विहीर तरी पूर्ण झाली काय? तिथलं सुद्धा माहिती अशी आहे की तिथं सुद्धा विहीर अजून कंप्लीट झालेली नाही.
सगळे कामच अपुरे आहेत ह्या गुत्तेदाराचे. नेमकं काय करायचं ह्यांना माहित नाही. तुम्हाला मग म्हणलो मी तसं थोडस आम्ही ओरडा लावतो, थोडं उकरल्यासारखं करते, एखादा पाईप टाकते, मग ती पाईपाची लेअर कसं आहे, क्वालिटीत काय झाले, ती तर आम्ही साहेब तुम्हाला दाखविनात. आम्ही पत्रकार साहेब तुम्हाला एकही खड्ड्यातली पाईपलाईन उकरून दाखविनात की क्वालिटीत आहे का नाही. का त्याचं कारण आहे की तू काम कर बाबा, तू काम कर. आम्हाला खोड्या घालायच्या नाहीत, आम्हाला पाणी पाहिजे साहेब. आम्हाला फक्त ह्या गावाल्याला पाणी पाहिजे, आम्ही फक्त पाणी मागायला इतकंच आमचं म्हणणं आहे की क्वालिटीत काम त्यांनी करावे. आज आपण या निवेदनाच्या माध्यमातून सरपंच असेल किंवा गुत्तेदार असेल त्यांना इशारा दिलेला आहे की या 15 दिवसात जर ही योजना कार्यान्वित नाही झाली, लोकांना पाणी नाही मिळालं, या गावचा संयम संपलेला आहे, मोठा उद्रेक दिसेल, तर काय कशी आंदोलनाची दिशा असणार आहे आपली? नक्कीच 2 आठवड्यानंतर साहेब आम्ही पुढची दिशा ठरवू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल. कारण की सध्या असं होतंय की जी धनेगावहून सुरुवातीला पाईपलाईन झालेली 40-50 वर्षाच्या, ते आम्हाला आठवत नाही का, आम्हाला माहित नाही ती कधी झाली, पण ती आता अजीर्ण झाली, जी जागोजागी फुटायली साहेब. मग वारंवार त्या सरपंचाला जेव्हा कळालं, लक्षात आलं मुकुंद गायकवाडाला की त्यानं ही नवीन प्रस्ताव टाकून गोविंद सासनेच्या काळात ती कार्यान्वित झाली, आता जी चालू सरपंच पती. मग आता असं झालेलं बरं का की लोक इतके कदरलेत की बाबा त्यांचा हंडक निघता कामा नाही ना. मग आम्ही सदस्य आहेत, आम्ही वार्डात गावात ज्यावेळेस फिरतो आम्हाला परिस्थिती अशी जाणायला की बाबा पाणीच नाही प्यायला लोकाला. आणि सगळे लोक डिपेंड होते. 2 वर्ष अगोदर गावानं साखर वाटली, प्रत्येकानं गोड करून खाल्लं की 4-4.25 कोटीची योजना आलेली आहे. मायबाप सरकारने योजना दिलेली आहे. सरकारचं काय मान ह्या शासनाचं स्वागत आहे, पण ही योजनाच गुल आहे असं आम्हाला वाटायला साहेब की ही कागदावर तर योजना नाही, उगा नाटकापुरते तर खड्डे नाहीत. 2 वर्षानंतर ही दाखवा कॅमेऱ्यानं. 2 वर्ष लागले एवढा खड्डा खांदाला साहेब. ही 2 वर्ष गेले त्या गायकवाड शेतकरी नामक त्यांनी त्यांच्या रानात येऊन खड्डा करायला. कारण ह्यांनी जागा देऊन 1.5 वर्ष झालं, तुम्हाला 1.5 वर्ष लागत हे खड्डा खांदायला. ही कामाची स्पीड आहे साहेब. तर आता हे काम रात्रंदिवस जर या ठिकाणी चालू राहिलं तर पावसाळ्यापूर्वी ही योजना पूर्ण होऊ शकते. आम्हाला ह्यांचा इतिहास बघितला, आम्हाला वाटत नाही ही गुत्तेदार पूर्ण करील. कारण की ही गुत्तेदारचं जर खरं तन मन लावून धन जर ह्यांनी काम पूर्ण करायचं केलं तर नक्कीच येणाऱ्या 2, 2.5, 3 महिन्यात ही 100% पाईपलाईन ओके होईल. प्रत्येकाच्या दारात पाणी येईल जर केली तर. पण ह्यांचा आम्ही 2 आठवडे आकार बघू साहेब, कथनीन करणीमध्ये काय फरक आहे यांच्या, आणि त्याच्यानंतर आम्ही गावाले नक्कीच एक तीव्र आंदोलन करू लोकशाही मार्फत. तुम्ही आता बोलत असताना असं म्हणालात की ही कामामध्ये सरपंच पती आणि गुत्तेदार यांची काही मिलीभगत आहे. बर, त्याबद्दल काय सांगा? मिली भगत म्हणजे गावाला डाऊट यायला. डाऊट यायचं पहिलं कारण असं आहे की सरपंच प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे. आज सरपंच सभागृहाचा कॅप्टन आहे, सरपंच पती गोविंद सासने यांनी जे आम्हाला शंका तुमच्याबद्दल येत आहे त्या शंकेचं निरसन करावं. गावाला वाटते की सरपंच का मुख गिळून गप्प आहे, सरपंच पती गोविंद सासने मुख गिळून का गप्प आहे. तर सरपंच तुम्ही ह्यात ऍक्शन दाखवा. तुमच्यावर जी रोष उद्या जनतेचा वाढणार आहे, जी तुमच्यावर एक डाग लागणार आहे की सरपंच त्या गुत्तेदारा संघ काय गौड बंगाल केलाय का, प्रश्न आहे, आरोप नाही, प्रश्न आहे. गौड बंगाल केलाय का, अंधारात काय मिली भगत केली का नाही ना, तर खांद्याला खांदा आमच्या लावा आणि पाईपलाईन तात्काळ करून घ्या. सरपंच तुम्ही उभा राहून पाईपलाईन करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.